नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे. आणि वारंवार आपण घेऊन येतच असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव या ठिकाणी वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कशामुळे वाढू शकता, काय परिस्थिती आहे आणि घसरण कशामुळे झाली, कांद्याची घसरगुंडी कायम कशामुळे होती या संदर्भात सुद्धा बघणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे, शेतकऱ्यांना त्यांनी काय ग्वाही दिली, कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते का, कांदा निर्याती संदर्भात, कांदा आयाती संदर्भात व कांदा भावासंदर्भात त्यांनी काय चर्चा केली त्या संदर्भातील बातमी आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती. बघू शकता या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे. आणि एकंदरीत कांद्याची घसरगुंडी कायम केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री, राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री आहे. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार नामदार कोकाटे. नाशिक लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे सातत्य होत आहे. आणि एकंदरीत याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आपण लवकर भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. आणि खरं तर अशी स्थिती या ठिकाणी सध्याची आहेतच. आणि एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर वस्तुस्थिती बघितली तर हे खरं सुद्धा आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर माणिकराव कोकाटे हे नवीन निर्वाचित या ठिकाणी कृषी मंत्री आहेतच, परंतु या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री हे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी लवकरच भेट घेणार आहे. कशा संदर्भात? कांद्यावरील राहिलेले 20% निर्यात शुल्क कायमचे हटवावे या संदर्भात. आणि शेतकऱ्यांच्या मागणीला जोर धरत आहे. आधीच कवडीमोल कांद्याच्या भावाला या ठिकाणी कांद्याच्या भावात घसरण होते. निवडणुकीपुरती तुम्ही या ठिकाणी कांदा निर्यात शुल्क कमी केलं आणि एकंदरीत निर्यात मूल्य हटवलं. त्यानंतर कांद्याचे भाव वाढण्यासाठी तुम्ही काय केलं नाही, परंतु आता निवडून आल्यानंतर तुमचं काम आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी तुम्हाला दया दाखवण्याची गरज आहे. परंतु वस्तुस्थिती आहे, ज्यावेळेस तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही गरज दाखवत नाही आणि ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस तुम्ही दाखवताय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे देणारे दिवस आता विकतीचे आहे. आता शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कमी झालेला आहे, मालाचे भाव कमी झालेले आहे. आता कांदा निर्यात शुल्क हटवायला पाहिजे, कांदा निर्यात होऊ द्यायला पाहिजे. आपल्या देशाबरोबर आपल्या शेतकऱ्यांचा सुद्धा त्यामध्ये फायदा आहे. देशाला सुद्धा परकीय चलनाची मोठी या ठिकाणी चलन मिळत आहे. त्याच मित्रांनो या ठिकाणी आपल्या हक्काची बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी कमावता येत आहे. परंतु असं जर तुम्ही निर्यात होऊ दिली नाही, कांद्यावर निर्यात शुल्क तुम्ही कायम लागू ठेवलं तर परदेशी आपल्या हक्काची बाजारपेठ आपल्याला या ठिकाणी गमावी लागत आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येणारे दिवस फार बिकटीचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान झालं पाहिजे. आणि वारंवार शेतकरी विरुद्ध निर्णय घेणं हे या ठिकाणी योग्यच नाही आहे. कांदा निर्यातीला सुद्धा प्रोत्साहनाची गरज आहे. आधीच तुम्ही कांदा निर्यात जर होऊ देत नसेल, कांद्यावरील निर्यात शुल्क जर तुम्ही काढत नसेल तर प्रोत्साहन कधी देणार हो तुम्ही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कांदा निर्यात शुल्क 20% तर ते पूर्णतः हटवायला पाहिजे, कायमचं हटवायला पाहिजे. आणि निर्यातीला प्रोत्साहनाची गरज आहे. आता या ठिकाणी नानासाहेब पाटील माजी संचालक नाफेड यांचे महत्त्वाचे एकंदरीतच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 4 महत्त्वाचे मुद्दे आहे. आणि 4 महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला मुद्दा, उत्पादकाला रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीतील बाजारभाव क्विंटलला 1500च्या आत असतील तर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे. कांदा निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. 1500च्या आत असतील तर उत्पादकाला रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीतील बाजारभाव क्विंटलला 1500च्या आत असतील तर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बाजार समितीतील भाव 1000पेक्षा कमी असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 15% व 1000 ते 1500च्या दरम्यान भाव असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 10% असावे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे तुम्हाला कितपत योग्य आहे, तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच म्हणा. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी. कांदा जो काही आयात आपण हे देश करतोय आपला त्यावर पूर्णतः बंदी असावीच. जर किरकोळ बाजारात भाव 75 रुपये प्रति किलो
एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी. जर किरकोळ बाजारात भाव 75 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त वाढले, 75 रुपये प्रति किलोपेक्षा भाव जास्त वाढले तरच आयातीचा विचार व्हावा, अन्यथा होऊ नये. कारण ही स्थिती आहे. तुम्ही आयातीचा निर्णय केव्हाही घेताय, कांद्याला कवडीमोल भाव भेटतोय, अधिक उत्पादनात या ठिकाणी मोठे नुकसान शेतकरी बांधवांचं होताना दिसत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी विरोधी निर्णय घेणं कितपत योग्य आहे. वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. शेतकरी फार डबघाईस त्या ठिकाणी आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा असणार आहे. ज्या काही महत्त्वाचे अपडेट असतील, महत्त्वाच्या घडामोडी असतील, त्या वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात असतातच. आणि कांदा भाव संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येतच राहणार आहोत. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर ती आयात करताना बाजार, चौथा महत्त्वाचा मुद्दा, ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जावी, त्या प्रमाणात आयात केली जावी. ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जावी, त्या प्रमाणात आयात केली जावी. नानासाहेब पाटील, माजी संचालक नाफेड यांनी यांचे 4 महत्त्वाचे मुद्दे मांडले. तुमचे काय महत्त्वाचे मुद्दे नक्कीच म्हणा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आहे. कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक केलं असणार आहे. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलं असणार आहे. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच राहणार. तशी जी काही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली, जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला अशी आशा आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूच का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा ज्या का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतो. जास्तीत जास्त नक्की शेअर करायला अशी आशा आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढे. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्कीच शेअर करावी अशी विनंती आहे. धन्यवाद.